पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 13 मराठी. करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 13. करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 13. प्रेम हे सर्वश्रेष्ठ दान आहे. प्रेम हे सर्वश्रेष्ठ दान आहे. मी मनुष्यांच्या व स्वर्गदूतांच्या जिव्हांनी बोललो आणि माझ्या ठाई प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढळविता येतील असा दृढ विश्वास मला असला, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी काहीच नाही. मी आपले सर्व धन अन्न दानार्थ दिले, आपले शरीर जाळण्यासाठी दिले आणि माझ्या ठाई प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. प्रीती सहनशील आहे, उपकारशील आहे. प्रीती हेवा करीत नाही. प्रीती बढाई करीत नाही, फुगत नाही, गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही, अनितीत आनंद मानत नाही, तर सत्य समागमात आनंद मानते. सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते. प्रीती कधी खचत नाही. संदेश असले तरी ते रद्द होतील, भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील आणि विद्या असली तरी ती रद्द होईल. आपल्याला केवळ अंशतः कळते आणि अंशतः संदेश देता येतो, पण पूर्णत्वाचे आगमन झाल्यावर अपूर्णता नष्ट होईल. मी मूल होतो तेव्हा मुलांसारखा बोलत असे, मुलासारखी माझी बुद्धी असे, मुलासारखे माझे विचार असत. आता प्रौढ झाल्यावर मी मुलाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट असं दिसतं, परंतु नंतर साक्षात पाहू. आता मला कळते ते अपूर्ण आहे, पण नंतर मला पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे मी पूर्णपणे ओळखीन. सारांश: विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहे. त्यात प्रीती श्रेष्ठ आहे.